आळंदीतून आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे आणि या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो वारकरी पुण्यात दाखल झाले। सततचा पाऊस आणि आळंदीतील परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वारकऱ्यांना आळंदीत न जाता पुण्यातूनच वारीत सहभागी होण्याचे आवाहन केलंय आणि त्यानुसार मोठ्या संख्येने वारकरी पुण्यामध्ये आलेले आहेत। आज आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे आणि पावसाला पाहता मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही आळंदी देहू या ठिकाणी न जाता पुण्यामध्ये थेट पालखीमध्ये सहभागी व्हा आणि अनेक वारकरी या मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांना राहण्यासाठी वेगवेगळ्या शाळेमध्ये सोय केलेली आहेत, मात्र हे शाळा सुद्धा अपुरे पडतायत, कमी पडतायत। तुम्ही कुठून आलात? म्हणजे पुण्यामध्ये तुम्हाला राहण्यासाठी जागा मिळाली का, शाळा मिळाली का? तुम्ही इथं फुटपाथवर म्हणजे तुमच्या रावट्या टाकलेल्या आहेत। सांगली जिल्हा पलूस गावातून 1-2 ट्रक इथं आलेत। आमचा संपूर्ण या ठिकाणी श्री गुरु बाबासाहेब आजरेकर संप्रदाय फड म्हणून आहे। गावोगावचे लोक जवळजवळ 2,500 लोक असतात। त्या सर्वांची वाहनं इथं ओंकारेश्वर मंदिराजवळ प्रतिवर्षी असतात। इथं ओंकारेश्वरमध्ये प्रतिवर्षी आमची सोय होते काय, आणि काही अत्यंत निष्ठावान इथं पुणेकर लोकांनी आमची शाळेमध्ये सुद्धा राहण्याची सोय केलेली आहे या ठिकाणी। त्यामुळं राहण्याची वगैरे काही अडचण नाही। लेडीजसाठी सोय नाही व्यवस्थित, पाण्याची आंघोळीची व्यवस्था नाही आणि इथं पाऊस येतो या फार, राहण्यासाठी सोय नाही व्यवस्थित। तरी इथं शाळेत आम्ही राहिलोय, लेडीजची सोय व्हावी ही आमच्या आशा आहे। अजून गैरसोय आहे थोडी आहे, आमच्या महिलांच्यासाठी थोडी सोय अजून पाहिजे आहे। हजारो वारकरी सध्या पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। पुणेकर सुद्धा त्यांची सेवा करतायत, मात्र त्यावेळी काही गोष्टी त्यांना राहिलेल्या आहेत, ते देखील लवकरच देण्याचा प्रयत्न, अर्थात पाणी त्यांना हवंय ते देखील मिळेल अशी अपेक्षा करूयात। कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।